नमस्कार. लहानपणापासून ना आमच्या घरात शिव्या, अपशब्द जरासुद्धा म्हणजे नाहीच. कोणीच नाही. माझे वडीलसुद्धा नाही, आईसुद्धा नाही, मोठी भावंडंही नाही आणि आम्हाला ह्याच वातावरणात मोठं केलं. अगदी म्हणजे आमच्याकडे बोलायचं म्हणजे तू गाढव आहेस, तू माकड आहेस, हा प्रकार होता. पण शिव्या, आईच्या शिव्या तर नाहीच नाही. माझे भाऊ तर इतक्याच मित्रांबरोबर वगैरे फिरायचे, पण कधीच आई वगैरेवरून शिवी हा भावांचे मित्र पण यायचे, पण कधीच आम्ही तरी ऐकलं नाही. बाहेर मित्रामध्ये जर ते वापरत असतील अपशब्द, आम्हाला माहीत नाही. आमच्या घरात त्या मुलांनाही म्हणजे माझ्या भावांच्या मित्रांनाही माहीत होतं की हा उंबरठा ओलांडून आपण घरात गेल्यावर इथे अपशब्द, विचारी वागणं नाही चालणार. तर आम्हाला लहानपणापासून तीच सवय आणि मी सगळ्यात शेंडेफळ. त्यामुळे त्यातल्या त्यात काय म्हणतात त्याला, उद्दंड अशी मीच होती. सगळ्यांच्या वाटेची मस्ती सगळ्यात जास्त कोणी केली असेल तर मीच केली. तर आणि मी सगळ्यांच्या घरात वगैरे घुसायची. माझी भावंडं कोणाच्याच घरात नाही, कधीच नाही जायची. आणि मी आपली सगळ्यांच्या घरात पण घुसायची. आणि माझ्या मैत्रिणी पण तशाच होत्या, त्यामुळे अगदी किचनपर्यंत जायची. पण मी ऐकायची त्यांच्या घरातसुद्धा संवाद करताना कधी काहींच्या घरात शिव्या वगैरे असायच्या. पण चुकूनसुद्धा हिंमत नाही झाली घरात. आणि मोठं झाल्यावर लक्षात आलं की नाही, हे नाही वापरायचं. पण नंतर नोकरीला लागले, कॉलेजला गेले, नोकरीला लागले, कामाला प्रवास करायला लागले आणि सर्रास शिव्या कानावर पडायला लागल्या. वाईट वाटायचं, पण जोपर्यंत आपल्याला कोण देत नाही तोपर्यंत आपापसामध्ये ती लोक म्हणजे गाडी काहीतरी बाप की आहे वगैरे म्हणायची. तर मी म्हणायची कशाला बाप काढताय, गाडी कोणाच्याच बापाची नाही आहे. हे माझं मत असायचं. आणि मग कधी हसायलाही यायचं आणि चालायचं. ह्या गोष्टी प्रत्येकाच्याच सवयीच्या असतात, त्यामुळे आपण काय एका दिवसामध्ये कोणाला काढता येणार. आता झालं, नोकरी झाली, रिटायरमेंट झालं, आता नव्याने आलं फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया. आणि मी जेव्हा फेसबुकला आले, ती पहिली मी रामदेव बाबांच्या आव्हानामुळे आले की तुम्ही ह्या सोशल मीडियावर जर बघितलं तर नको ते म्हणजे अर्धनग्न फोटो बघतात, सिगरेट ओढणारे असतात. तर आपण लोकांनी जर आपले योगाचे चांगले फोटो वगैरे दाखवले, आपले चांगल्या गोष्टी समाजापुढे ठेवल्या, तर नवीन येणाऱ्या पिढीला ते कळणार. हे तेव्हा त्यांनी सांगितलं. आणि मी पहिला पासून माझी एक पोस्ट असायची रोज, म्हणजे तो रामदेव बाबांचं शिकवणीबद्दलचं. मी राजकीय कधीच माझं वक्तव्य करायची नाही, कारण मी शासकीय नोकरीत होते. आणि 2014ला सहज मी एक फॉरवर्ड केला की मोदींनी गुजरातमध्ये काय काम केलं. मी त्यांना पंतप्रधान वगैरे नाही, त्यांचं गुजरातमधल्या कार्याचं वर्णन करणारी एक पोस्ट होती, ती फक्त मी रिपोस्ट केली किंवा मी ती फॉरवर्ड केली. आणि त्याच्यावर मला आमच्याच ऑफिस कार्यालयातल्या एका माणसाने इतक्या घाणेरड्या वक्तव्य केलं. आणि त्याच्यानंतर मी शेफाली ताईंचा मुलाखत ऐकली आणि मला जाणवलं की जर आपल्याला सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करायचं असेल, आणि रामदेव बाबांचं पण बोलणं लक्षात आलं की आपल्याला नवीन पिढीपुढे चांगलं ठेवायचं असेल, तर आपली भाषा व्यवस्थित ठेवून आपले विचार ठामपणे मांडता यायला पाहिजे. जिथे चूक होईल तिथे माफी मागायची तयारी असली पाहिजे. माणूस आहे, आज मला एक पटलं म्हणजे उद्या मला ते पटेलच असं नाही. आपण स्वतः आपल्या विचारात किती बदलत जातो. होऊ शकतं, माणूस आहे, चूक होऊ शकते, पण अपशब्दाने कधीच सुरुवात करणारायची नाही. आणि तिथून मग मी स्वतःला सावरत गेले. आणि मला माझ्याच ऑफिसमधल्या त्या माणसाचे अनेकदा मी त्याचा उच्चार केलेला आहे
त्या माणसाच्या आता मनापासून आभार मानायला पाहिजे. त्याने इतकं घाणेरडं मला तो ओळखत होता. 30 वर्ष आम्ही नोकरी एकत्र केली होती. भले आम्ही एका जागेवर एका ठिकाणी नाही, पण ऑफिसमध्ये सगळ्यांना तो मला ओळखत होता. तरीसुद्धा त्याने मलाबद्दल इतकं वाईट लिहिलं होतं. मग बाकीचे तर मला न ओळखणारे आहेत. जर ओळखणारा माणूस इतकं घाणेरडं लिहू शकतो, तर वाईट न ओळखणारा काही बोलू शकतो. आणि माझ्या लक्षात आलं, ज्यांच्याकडे मुद्दे नसतात तेच शिवीवर येतात. कारण मी ज्या काही माझे विचार मांडते, मी ज्या काही रचना मांडते, मी जे काही विडंबन मांडते, चुकीचे असतील ना, तुम्हाला पटणार नाहीत, तुम्ही त्याला उत्तर तुमच्या तुमच्या ह्याने द्या ना, तुमच्या बुद्धीची वापरून तुम्ही विडंबन करा. पण डायरेक्ट शिव्या शापावर यायचं, एक अंधभक्त, थिरडी, वेडी, चष्मिश, जे काही बोलायचं असेल ते सगळं बोलून मोकळं व्हायचं. आणि मग हे शब्द मला अजूनही आठवतं, जेव्हा मराठा आरक्षणासाठी मागणी मागितली, तुझी बायको नाही आरक्षण मागतोय, ही भाषा योग्य होती का? किती मराठ्यांना ही भाषा पटलेली आहे? नाही पटलेली. माझ्या सगळ्या मैत्रिणी पण म्हणाल्या, ही चुकीची आहे पद्धत, ही चुकीची पद्धत आहे. ज्या चुकीला जर तुम्ही चूक मानत नसाल आणि त्याला जर तुम्ही पाठीशी घालत असाल, तर मी मागेच टीकाकार, विरोधक आणि संधिसाधू ह्याचं मी सांगितलं. मनोज जरांगे संधिसाधू आहे, पण मी ज्या संधिसाधूंचं उदाहरण दिलं तसं त्यांची भाषा सॉफ्ट नाही आहे. त्यांना शिक्षणाचा अभाव असेल, काही असेल, त्यांची भाषा ही एकदम घाणेरडी आहे. टन्ना पन्ना आणि शिव्याशिवाय तो माणूस बोलत नाही. अशा त्याचा मुद्दा बरोबर असेल, त्या मुद्द्याला तुम्ही साथ द्या, पण त्याच्या भाषेला विरोध करायला तुम्ही जर जे त्याला साथ देतात त्यांनी जर विरोध नाही केला तर ते वाढत जातं. त्या माणसाला वाटतं माझ्याशिवाय काय. आणि मग त्यांची परिस्थिती त्या अभिषेक बॅनर्जीसारखी होते. अति दादागिरी करायला जातात लोक, थोडी पहिल्यांदा नमून राहतात, घाबरून राहतात आणि अति तिथे माती होतं. आणि म्हणून मला नेहमी वाटतं, विरोध करा, भरपूर करा, टीका करा, भरपूर करा, पण शब्दांची मर्यादा ठेवा. आणि त्याच शब्दांच्या शिव्या न वापरताही, म्हणतात ना, कपडे घातल्यावर पण लाज वाटेल इतक्या पद्धतीने नागडं करता येतं शब्दांनी सुद्धा, शिव्या न वापरता. तशी भाषा आम्हालाही येते, मला तरी येते, मी देऊ शकते. त्यामुळे मला नेहमी वाटतं, आपण संवाद करण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी हे माध्यम वापरतो. नाही पटणार, मी मान्य करते 100%. उद्यासुद्धा माझे काही विचार मी जेव्हा ऐकेन, अरे हे माझं चुकत होतं, हे मलाही वाटणार. तेव्हा मी तेव्हाची वेगळी असेल, आजची परिस्थिती वेगळी असेल. कारण माझ्या वेळेला क्लासला जाणं म्हणजे बावळट, ज्याला वर्गामध्ये एकदा शिकवलेलं कळत नाही असाच मुलगा क्लासला जात होता. आणि आज क्लासेसचे सगळीकडे बदल झालेला आहे माणसांच्या ह्याच्यामध्ये. आम्ही अंगठा म्हणजे आमच्या भाषेमध्ये वाईट होतं, म्हणजे तुला अंगठा दाखवला, तुझा पचका केला, त्याला आम्ही अंगठा दाखवायचा. आणि आता अंगठा म्हणजे बकअप आहे, तेव्हा आमचं हिपेट पुरे होता. त्यामुळे हा फरक होणार आहे, ते मी मान्य करते. पण आपली भाषा, आणि मला तर खूप मराठी, मी 2-3 मला व्हिडिओ झाले मराठी बोला म्हणून सांगताना समोरच्याला आई बहिणीवरून शिव्या देऊन तुम्ही मराठी बोलायला सांगता. ही दादागिरी कितपत योग्य आहे? आई बहिणीवरून शिव्या घालण्या एवढी, म्हणजे तितक्या कमी लेवलची आपली मराठी नाही आहे. आपल्या मराठीमध्ये खूप छान सुंदर शब्द आहेत.
तुम्ही प्रेमाने जर एखाद्या माणसाला मराठी बोलायला वळा. आता बघा मी सरळ कोणीतरी ते इंग्लिशमध्ये लिहितात, म्हणजे मराठी बोलायचं असतं, विरोध करायचा असेल किंवा कौतुक करायचं असेल, पण इंग्लिशमध्ये घालणार, काय लिहिलं तेच कळत नाही. मी स्पष्ट लिहिते की ही भाषा मला येत नाही, ही इंग्लिश भाषा मला येत नाही. एकतर इंग्लिशमध्ये पूर्ण रोमन लिपी लावून इंग्लिशमध्ये लिहा किंवा देवनागरी नागरी लागून मराठी लिहा. आता माझे खूप विरोधक त्याच्यासाठी मराठी शिकायला, मला मराठी लिपीतून मला उत्तर द्यायला लागलं, आणि ह्याचं मला खूप कौतुक वाटतं. कारण हे माध्यम संवाद करण्यासाठी आहे. आपले विचार एकमेकांना, भले विरोध असू दे, पण आपल्याला एकमेकांना समजवण्यासाठी आहे, आपल्या विचाराची प्रगल्भता वाढवण्यासाठी आहे. बघा, तुम्हाला पटतं आहे का? त्यामुळे विरोध नक्की करा, पण मर्यादा ठेवून. आणि मग त्या मर्यादेला जर उत्तर तसंच मिळालं तर मग आपल्याला प्रत्येकाला सवय ठेवायला पाहिजे. कारण आता कोणी कोणाला थांबलेले नाही, ऐकत नाहीत. त्या अभिषेक बॅनर्जीला मिळाला तावडीत, आता अंड्याबिंड्याने पण हे करत आहेत. भले त्याचीच माणसं असू देत, आता तेही खोटं आहे, त्याचीच माणसं त्याला शिव्या घालत आहेत, जेणेकरून त्याला पळून फरार व्हायचं आहे. आज जर का खोट्या माणसाने घातलं, उद्या खऱ्या माणसाने खरे विरोधक मारतील. त्यात काय झालं? होईल, ही परिस्थिती आहे. बघा, तुम्हाला कसं वाटतं? संवाद हा शब्दांची मर्यादा ठेवून करावं आणि मुद्द्याला धरून करावं, असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला पटतं आहे का? नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.